सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत शासकीय कृषी महाविद्यालय धुळे येथे आज विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विलास खर्चे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या वसतिगृहास विविध विभागांची पाहणी केली। कुलगुरू डॉक्टर खर्चे धुळे येथे आगमन झाल्यानंतर 1960 साली सुरू असलेल्या या महाविद्यालयाच्या परिसराची व उपलब्ध सोयीसुविधांची पाहणी केली। यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाला भेट दिली असता इमारत अतिशय जीर्ण अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले। विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने संबंधित वसतिगृह तात्काळ रिकामे करण्याचे आदेश त्यांनी दिले। दरम्यान काही विद्यार्थ्यांची व्यवस्था शेतकरी निवास येथे करण्यात आली असून उर्वरित विद्यार्थी खाजगी निवासस्थानी राहत असल्याची माहिती देण्यात आली। यानंतर कुलगुरूंनी महाविद्यालयातील विविध विभागांना भेट देत प्लांटेशन परिसराची पाहणी केली व विद्यार्थ्यांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत संतुलित खताचा वापर, अवर्षणाच्या परिस्थितीत शेतीचे नियोजन तसेच पावसाचे प्रमाण कमी असल्यास महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांनी विकसित केलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी कसा करावा याबाबत जनजागृती करण्याचे आवाहन केले। विद्यार्थ्यांनी गावागावात जाऊन या तंत्रज्ञानाचा प्रचार प्रसार करावा असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले। यावेळी कुलगुरू डॉक्टर विलास खर्चे, सहयोगी अधिष्ठाता BM इले, प्राचार्य RJ देसले, प्राचार्य SD पाटील, विश्वनाथ शिंदे आदी उपस्थित होते। महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत हे आपलं शासकीय कृषी महाविद्यालय धुळे येथे आहे। या ठिकाणी आज आम्ही भेट दिली तर या महाविद्यालयाला जवळपास 1960 साली हे महाविद्यालय सुरू झालेलं आहे। या महाविद्यालयामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी या ठिकाणी प्रवेश घेतात आणि शिक्षणाचं काम या ठिकाणी या धुळे कृषी महाविद्यालयामध्ये या ठिकाणी चालतं। या महाविद्यालयामध्ये BScच्या सोबत पदवीचा अभ्यासक्रम जसा आहे तसा पदव्युत्तर अभ्यासक्रम देखील 7 विषयामध्ये पदव्युत्तरचा अभ्यासक्रम देखील या महाविद्यालयामध्ये आहे। आणि आज आम्ही या महाविद्यालयातील सर्व ज्या सोयीसुविधा आहेत त्याची देखील पाहणी केली आणि या ठिकाणी जे विभाग आहेत त्या संपूर्ण विभागांना देखील भेटी आम्ही देत आहोत। इथलं प्रक्षेत्र आहे, इथं प्लांटेशन्स आहेत, या संपूर्ण प्लांटेशन प्रक्षेत्र याची देखील भेट या ठिकाणी आम्ही आज देणार आहोत। विद्यार्थ्यांशी देखील या ठिकाणी इंटरॅक्शन केलेलं आहे। नंतर इथले जे प्राध्यापक आहेत सर्व त्यांच्यासोबत देखील या ठिकाणी चर्चा झाली। एकूणच या वर्षीची जी परिस्थिती आहे ती एल निनोचा प्रभाव हा होण्याची शक्यता आहे हवामानावर, त्या दृष्टिकोनातून महाविद्यालयामध्ये काही कार्यक्रम देखील आपण करणार आहोत। आणि आमचे जे या महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत, रावेचा जो प्रोग्राम आहे तो 4 तारखेपासून सुरू होणार आहे। तर 4 तारखेला रावेच्या विद्यार्थ्यांना संतुलित खतांचा वापर कसा करावा, नंतर आवर्षणाचा जो कालावधी असतो आपल्याकडे, जर पाऊसमान व्यवस्थित झालं नाही तर ड्राय स्पेल आपल्याकडे पडतो। या आवर्षणाच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांनी कशा तऱ्हेने महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं तंत्रज्ञान वापरून शेती करावी असं देखील आपले पूर्ण विद्यार्थी जे आहे महाविद्यालयाचे ते संपूर्ण गावांमध्ये शेतकरी बांधवांकडे जाणार आणि त्याचा देखील संदेश या महाविद्यालयातून घेऊन जाणार आहेत। एकूणच या महाविद्यालयाचं विद्यापीठामध्ये एक चांगलं महत्त्वाचं योगदान राहिलेलं आहे आणि या ठिकाणी आज मी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून या संपूर्ण महाविद्यालयाच्या प्रक्षेत्राला भेटी देत आहे। धन्यवाद। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।